महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया एमएसपीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है। सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग एमएसपीएम सोमैया ग्रुप की वजह से अब यवतमाल जिले के वड़ी में बीएससी नर्सिंग का शिक्षण लेना हुआ आसान। 4 वर्ष का नर्सिंग कोर्स प्रतिवर्ष एकदम किफायती फीस में उपलब्ध। SC ST NT VJ OBC माइनॉरिटी SBC EBC EWS के लिए स्कॉलरशिप उपलब्ध। लड़कियों के लिए फ्री एजुकेशन। सभी विद्यार्थियों के लिए बस सुविधा और हॉस्टल सुविधा उपलब्ध है। एडमिशन्स के लिए आज ही अप्लाई करें और अपने नर्सिंग करियर की शुरुआत करें। अधिक जानकारी के लिए हमसे संपर्क करें। सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग, वड़गांव रोड, तहसील वनी, डिस्ट्रिक्ट यवतमाल। कॉन्टैक्ट नंबर 9800003961। चंद्रपुर नगर निगम में कांग्रेस के भीतर गुटबाजी खुलकर सामने आ गई है। कांग्रेस के वरीयतावार गुट के गुट नेता राजेश अडूर ने दावा किया है कि नगर निगम में कांग्रेस के 27 पार्षद हैं और वे वैध रूप से गुट नेता हैं। उन्होंने बताया कि 13 तारीख को उन्होंने बैठक बुलाई थी जो 14 तारीख को आयोजित हुई, लेकिन 16 पार्षद उसमें शामिल नहीं हुए। अडूर का आरोप है कि इन पार्षदों ने पार्टी नियमों का उल्लंघन किया है, इसलिए उनके खिलाफ अयोग्यता डिस्क्वालिफिकेशन की कार्यवाही की मांग करते हुए विभागीय आयुक्त कार्यालय को पत्र सौंपा गया है। राजेश अडूर ने आरोप लगाया कि कुछ बड़े नेताओं के दबाव में एक दलित गुट नेता को पद से हटाने की साजिश रची जा रही है। उन्होंने कहा कि पैसे के बल पर पार्षदों को उनके घरों से लाकर उनके खिलाफ माहौल बनाया जा रहा है। अडूर के मुताबिक कांग्रेस को भाजपा के खिलाफ संघर्ष करना चाहिए, लेकिन पार्टी के कुछ नेता ही कार्यकर्ताओं और जनप्रतिनिधियों को आपस में लड़ाने का काम कर रहे हैं। अडूर ने स्पष्ट किया कि यदि 16 पार्षद अयोग्य घोषित हो जाते हैं तो उनकी ओर से गुट नेता बदलने की मांग स्वतः ही निरर्थक हो जाएगी। उन्होंने विभागीय आयुक्त से निष्पक्ष और नियमानुसार कार्रवाई करने की अपील की। साथ ही आरोप लगाया कि निर्णय प्रक्रिया पर सरकार या अन्य राजनीतिक दबाव पड़ने की आशंका है। अडूर ने बताया कि उन्होंने अयोग्यता की मांग वाला पत्र विभागीय आयुक्त कार्यालय में जमा कर दिया है और सभी की नजर प्रशासन के अगले कदम पर टिकी हुई है। महानगरपालिकेच्या सर्व 27 नगरचे घटनेचे नाते मी इकडे हजर आहोत आणि महानगरपालिकेचे माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्त मॅडमकडे आता तक्रार केलेली आहे। मी 13 तारखेला 12 ते 13 तारखेला मी कॉल केला होता सर्व नगरसेवकांवर, व्हॉट्सअप मेलवर आणि लेटर पत्र आमचे कार्यकर्ता घेऊन त्यांच्या घरी जाऊन बाकायदा साईन घेतली रिसिव्ह। ही काल बोलणार नाही पाहिजे की आम्हाला पत्र नाही भेटलं, सर्वांना पत्र रिसिव्ह झालं आहे। पार्टीची चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मीटिंग झाली आहे। गटनेता बदलण्याची त्यांच्याकडे आमचे पत्र आलं होतं आमच्या सर्व नगरसेवकाला। आम्ही सर्व मिळून गटनेता बदलायचं काय करायचं चर्चा करायची होती। मी गटनेता आहे, मी 27 नगरसेवकाचा गटनेता। हे सर्व एके ठिकाणी बसून मग गटनेता चेंज करायचा का, कोणाचा अविश्वास आहे का, आपण चर्चा करू। चर्चा केल्यानंतर काहीतरी मार्ग काढू। आम्ही 14 तारखेला मीटिंग बोलवलं आहे आणि त्यांचे 15ला होता। 14ला आमचे जे होते 11-12 ते हजर होते आणि जे 16 ते हजर नव्हते। मग आम्ही सर्व 11 नगरसेवक मिळून एक ठराव मंजूर केला की गटनेत्याच्या नात्याने तुम्ही मीटिंग घेऊ शकते आणि तुम्ही कोणाला पत्र दिला की तुम्ही घ्या, ते यांचा अधिकार आहे। पण मी कोणाला पत्र दिले नाही की कोणी मीटिंग घ्या तुम्ही 15 तारखेला। यांनी मागणी केलेली आहे की तुम्हाला हटवावं म्हणून, त्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात का? मी प्रदेश काँग्रेस कमिटीचे लेटरवर मी बनले आहे, सपकाळ साहेबांचे पत्र आलं मी बनले आहे आणि जे मला चेंज करायचा होता ते सपकाळ एक पत्र पाठवायचं होतं सपकाळ साहेब, पण ते जबरदस्ती नगरसेवकाला उचलून करत आहे आणि प्रदेश कार्यालयाकडून मला काही पत्र आला नाही की तुम्ही गटनेते राजीनामा द्या। म्हणून मी त्यांच्या 16 लोकांवर पिटिशन दाखल केलेलं आहे डिस्ट्रिब्युशनसाठी आणि सर्व पैसे व्यवहार चालत आहे। विधान परिषदची निवडणूक झाली आहे आणि हे इकडे नेता बसून करत आहे, एक दलित नगरसेवक अन्याय करत आहे। काय घडत आहे इकडे इकडे आमचे नेते बसून आहे, आम्ही ते आमचे चंद्रपूरचे नेते बसून आहे। त्यांचे लोकसभा क्षेत्रात मी लीड दिले, सबसे जास्त लीड, हे लीड दिल्याचे आम्हाला इनाम आहे। मी सैसर कॉर्पोरेटर मध्ये माझे प्रभागात सर्वात जास्त मी लीड मतांनी ताईला दिले आहे, ते आम्हाला इनाम आहे दलित नगरसेवक। विभाग दबावत आहे, कुठेतरी भाजपच्या इकडे हात आहे मला वाटत आहे आणि भाजपच्या कामास आहे काँग्रेसचे 2 बूट झाले म्हणून दबाव करून, आणि मला वाटत आहे कमिशनर मॅडमवर इकडे सरकारच्या सीएमच्या असो एखाद्या मंत्रीच्या असो यांचा दबाव आहे, कारण की मॅडम पण आमचे ऐकत नाही। एकतर्फा मॅडम डिसिजन देत आहे, पण आम्ही कोर्टात हायकोर्ट जाणार आहे, सुप्रीम कोर्ट पण जाणार आहे।